नमस्कार मंडळी. कर्वेनगरच्या कमिन्स कॉलेजजवळ लेन नंबर 1मध्ये जर तुम्हाला अवघ्या 35 रुपयात डोसा मिळाला तर आश्चर्य वाटलं ना? पण हो, हे खरं आहे. अवघ्या 35 रुपयात सकाळी 8 ते 3 या वेळात तुम्हाला हैदराबादी डोसा खायला मिळेल. यांच्याकडे अक्षरशः एवढी गर्दी असते की डोशाची भट्टी कधीही रिकामी राहतच नाही. सतत यावर डोसे तयार होत असतात. तर चला, हे डोसे कसे तयार होतात आणि इथे कोणकोणत्या प्रकारचे डोसे मिळतात हे या व्हिडिओद्वारे बघूया. तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण बघा. हैदराबादी डोसा तयार करण्यासाठी उडदाच्या डाळीचा आणि तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो. ही दोन्ही पिठं आंबवली जातात, ज्यामुळे हा डोसा इतर डोशांसारखा पांढरा न दिसता पिवळसर असतो आणि हा डोसा चवीलाही स्वादिष्ट असतो. वेगळ्या प्रकारचा डोसा तुम्हाला खायचा असेल तर साईनाथ डोसा इथे एकदा तुम्ही नक्की जा. यांच्याकडे एकाच वेळी भट्टीवर किमान 60 डोसे तयार होतात. डोशामध्ये बटाट्याची भाजी न वापरता पातळ उपीट वापरलं जातं, ज्यामुळे हा डोसा वेगळा ठरतो आणि चवीलाही इतर डोशांपेक्षा वेगळा लागतो. आत्ता आपल्यासमोर तयार होत आहेत हैदराबादी डोसे. आता हे हैदराबादी डोसे 5 ते 6 प्रकारात उपलब्ध आहेत. यांच्याकडे मिळणाऱ्या डोस्यांची किंमत पुढीलप्रमाणे: मसाला डोसा 35 रुपये, कट डोसा 40 रुपये, बटर डोसा 45 रुपये, चीज डोसा 60 रुपये आणि बटर आणि चीज यांचं कॉम्बिनेशन असलेला डोसा तुम्हाला 80 रुपयाला मिळेल. मसाला डोसा यांचा खूप मोठ्या प्रमाणात विकला जातो, कारण जवळपास कॉलेज असल्यामुळे कॉलेजच्या मुलांना परवडणारा आणि एक डोसा सकाळच्या नाश्त्याला पुरतो, म्हणून बरीचशी मुलं मसाला डोसा खातात. हा डोसा तयार होत असताना उडदाच्या डाळीचा आणि तांदळाच्या पिठाचा आंबवलेल्या या सारणाचा अक्षरशः सुगंध दरवळत होता आणि जेव्हा डोसा तयार होताना यावर पातळ असा उपमा टाकल्यानंतर याचा सुगंध तर अजूनच छान येत होता. हैदराबादी डोसा तयार करताना उपीट, चटणी आणि एक तिखट चटणी यावर टाकली जाते. हे मिश्रण व्यवस्थित डोशावर पसरवलं जातं, ज्यामुळे डोस्याची चव उत्कृष्ट लागते. इतर डोशांपेक्षा हा डोसा चवीला वेगळा असल्यामुळे यांच्या डोशाच्या गाडीवर अक्षरशः खायला झुंबड उडालेली दिसते. डोशाबरोबर तुम्हाला 2 प्रकारच्या चटण्या मिळतात, ज्यामध्ये एक नारळाची चटणी, कोथिंबीर न टाकलेली आणि दुसरी ही तिखट चटणी असते. ही चटणी हैदराबाद स्टाईलमध्ये मिळते, म्हणजे अगदी हैदराबादला जशी मिळते तशी ही चटणी तुम्हाला इथे चाखायला मिळेल. हैदराबादी डोसा तयार करताना जे मिश्रण डोस्यावर टाकलं जातं ते व्यवस्थित सर्वदूर पसरवलं जातं, ज्यामुळे डोस्याचा प्रत्येक घास खाताना हे मिश्रण तुमच्या जिभेला लागतं आणि त्यामुळे तुम्हाला एक अद्भुत चव प्राप्त होते. ही चव अक्षरशः जिभेवर रेंगाळणारी आहे. चीज डोसा तयार करताना जे चीज डोस्यावर टाकलं जातं ते अमूलचं असतं. शिवाय हे चीज टाकताना कोणताही कंजूसपणा केला जात नाही. जेव्हा तुम्ही या डोस्याची चव घेता तेव्हा प्रत्येक घासाला तुम्हाला चीजचा स्वाद मिळतो. हा चीज डोसा एकदा नक्की खाऊन बघा. मंडळी, अक्षरशः हैदराबादच्या डोस्याची आठवण हा डोसा खाल्ल्यानंतर झाली. मी इथला चीज बटर डोसा खाल्ला. तो चवीला अतिशय उत्कृष्ट होता. हैदराबाद पद्धतीचा डोसा शिवाय
त्यावर मिळणारी पांढरी नारळाची चटणी आणि तिखट चटणी ही हैदराबादच्या डोस्याची आठवण जागी करते. तुम्हाला हा डोसा खायचा असेल तर कमिन्स कॉलेज येथे असलेल्या लेन नंबर 1मध्ये साईनाथ डोसा इथे सकाळी 8 ते 3 या वेळात तुम्हाला हा डोसा खायला मिळेल. आपण आपल्या या चॅनलद्वारे असेच नवनवीन पदार्थ तुमच्यासमोर आणत असतो. हे पदार्थ मिळण्याची ठिकाणं जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण येत्या काही काळात असेच नवनवीन पदार्थ आणि ती पदार्थ मिळणारी ठिकाणं या चॅनलद्वारे आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. तेव्हा न विसरता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या डोस्याच्या गाडीला नक्की एकदा भेट द्या. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. धन्यवाद.